अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा 10 मे शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर अगदी आतुरतेने वाट बघत असतो। बघा या 10 मे रोजी आहे अक्षय तृतीया। खरं तर सर्व योगांपैकी अक्षय तृतीयेचा योग हा अत्यंत शुभ आणि सर्वात महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याला, सोनं चांदी खरेदी करण्याला, वाहनांची खरेदी करण्याला अत्यंत विशेष महत्त्व आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अक्षय तृतीयेचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। या दिवशी सोनं चांदी नाही तर सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान असणारी ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घरात आणायची आहे। ही एक वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात आल्याने तुमच्या घराची भरभराट होईल। अक्षय पटीने तुमच्या घरामध्ये धन धान्य यांमध्ये बरकत येत राहील। बघा हा जो दिवस आहे हा खरं तर माता लक्ष्मीसाठी आणि भगवान श्री विष्णूंसाठी समर्पित आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या, भगवान श्री विष्णूंच्या जितक्या जास्त सेवा कराल त्या सगळ्या सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात। या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्रिय आणि भगवान श्री विष्णूंना प्रिय असणाऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत, त्यांची खरेदी आपल्याला आपल्या घरामध्ये करायची आहे। हा दिवस घरामध्ये एखाद्या शुभ कामांची सुरुवात करण्यासाठी, म्हणजे नवीन व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी असेल, घराच्या बांधकामाची सुरुवात करण्यासाठी असेल, जागा खरेदी करण्यासाठी असेल, एखादा फ्लॅट खरेदी करण्यासाठी असेल, हा दिवस अत्यंत बघा शुभ आहे। खरं तर असंख्य लोक जे आहेत ना ती वर्षभर थांबतात आणि वर्षभर थांबून या दिवसाची वाट बघतात आणि याच दिवसापासून नवीन शुभ कामांची सुरुवात करतात। 3.5 मुहूर्तांपैकी अक्षय तृतीयेचा जो मुहूर्त आहे हा अत्यंत शुभ मानण्यात आलेला आहे। आता या दिवशी आपल्याला या एका झाडाचं फूल घरात आणायचं आहे। या झाडाचं फूल जर तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात आणलं तर तुमच्या घरात अखंड बरकत राहील। आयुष्यभर घरामध्ये धन धान्य पैसा यांचा कधीही तुटवडा भासणार नाही। माता लक्ष्मीची अखंडित कृपा राहील आणि भगवान श्री विष्णूंचाही आशीर्वाद तुमच्या घरामध्ये भरभरून राहील। आता कुठल्या झाडाचं फूल आहे, नक्की काय वस्तू आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा या दिवशी सकाळी उठल्यानंतर लगेचच ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला जे झाड लागणार आहे ते म्हणजे केळीचं। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये केळीच्या झाडाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। सत्यनारायण असेल, घराचा गृहप्रवेश असेल, घराची वास्तुशांती असेल, छोटी मोठी कुठलीही घरामध्ये पूजा असेल तर आवर्जून केळीचे खांब आपल्या घराच्या समोर लावले जातात। जे नैवेद्य देवांना दाखवतो तेही केळीच्याच पानात दाखवलं जातं। केळीचं पान असेल, फूल असेल, फळ असेल, मूळ असेल, प्रत्येक गोष्ट ही दैवी शक्तीने भरभरलेली आहे। बघा केळीच्या झाडावरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास आहे। त्याचबरोबर संपूर्ण या जगामध्ये जेवढी संपत्ती आहे, जेवढा खजिना आहे, यांचे जे खजिनदार ज्याला म्हणतो, हे खजिनदार म्हणजे बृहस्पती देव, जे आपल्याकडे धन आकर्षित करून आणतात, आपल्याकडे धन खेचून आणतात। या बृहस्पती देवांचा वास जो आहे तो केळीच्याच झाडावरती आहे। याच झाडाचं एक फूल तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे। केळीच्या झाडाला केळी आलेली असतील त्याला एक छोटंसं बघा असं फुलाचं बोंड येतं आणि त्याला छोटी छोटी फुलं असतात। यातील एक फुलांचा झुपका तुम्हाला तोडायचा आहे, म्हणजे एक छोटासा भाग त्याचा तोडायचा आहे, ज्याला असंख्य फुलं असतील, 10 12 15 जी काही असतील, एक छोटासा त्याचा एक तुकडा तोडायचा आहे। केळीच्या फुलाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला तोडायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचा आहे। ठीक आहे, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे। तांब्याभर पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे, थोडंसं गंगाजल घालायचं आहे
कच्चं दूध असेल तर ते दूध घालायचं आहे आणि हे घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हे केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे, झाडाची माफी मागायची आहे. ज्या उपायासाठी, ज्या इच्छेसाठी तुम्ही ते फूल तोडत आहात ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे. एक शुद्ध तुपाचा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. मातीची पणती न्या, तूप घाला आणि तो दिवा तिथे लावा. त्याच्यानंतर ते फूल तोडा आणि ते घरी आणा. घरी आणल्यानंतर तुमचं जे देवघर असेल त्या देवघराच्या समोर एक पाट किंवा चौरंग ठेवा. त्याच्यामध्ये एक छोटी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये हे फूल ठेवा. याच्यावरती थोडं गंगाजल शिंपडायचं आहे, थोडं दूध शिंपडायचं आहे, थोडं शुद्ध पाणी शिंपडायचं आहे. हे करून झालं की या केळीच्या झाडाच्या फुलावरती थोडंसं तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्या अक्षता अर्पण करायच्या आहेत, धूप दीप सगळं काही तुम्हाला तिथे दाखवायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, ते एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या लाल रंगाच्या कापडामध्ये हे केळीचं जे फूल आहे ते बांधायचं. एक छोटी पोटली करायची आणि दिवसभर अक्षय तृतीयेच्या दिवशी दिवसभर ही पोटली देवघरामध्ये ठेवून द्यायची. ठीक आहे. संध्याकाळी 6 वाजले की 6 वाजता बरोबर 6च्याच टायमात 6 ते 7च्या मध्येच ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे. इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला भगवान श्री विष्णूंचं प्रिय असणारं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते म्हणायचं आहे. एक वेळा विष्णू सहस्त्रनाम, एक वेळा व्यंकटेश स्तोत्रम आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकम. तीनही सेवा करून झाल्या की त्याच्यानंतर ही पोटली तिथून लगेचच उचलायची आणि आपलं जे घराचं मुख्य प्रवेशद्वार असेल तर त्या मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून आतमध्ये येत असताना उजव्या साईडला ती लावून द्यायची. आता हे किती दिवस ठेवायची, तर 41 दिवस तरी ठेवायची. पण 41 दिवस ती जागृत ठेवायची. रोज सकाळी उठाल तेव्हा दिवा वगैरे तुम्ही लावाल, त्यावेळेस एक अगरबत्ती आणि दिवा जो आहे तो त्या पोटलीला ओवाळायचा. अगरबत्ती देवघरात आणून लावायची, दिवा ओवाळून तिथेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर वगैरे ठेवून द्यायचा. सकाळी किंवा सायंकाळी दोघांपैकी एका टायमाला ही सेवा आवर्जून करायची. 41 दिवस झाल्यानंतर ही पोटली काढायची आणि त्याच केळीच्या झाडाजवळ नेऊन ठेवून द्यायची. 41 दिवसांच्या आत तुमच्या घरामध्ये धन येईल, तुमच्या घरामध्ये पैसा आकर्षित व्हायला सुरुवात होईल. जिथे काहीच होत नव्हतं, काहीच घडत नव्हतं, तिथे रोज कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा यायला लागेल. बघा, या उपायाने तुमची आर्थिक आवक जी आहे ती वाढत जाईल. तुमच्या घरामध्ये काही कर्जबाजारीपणा असेल, काही पैशांचा खूप तुटवडा असेल तर ते सगळं कुठेतरी कमी होत जाईल. केळीचं फूल जे आहे हे लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी, घरामध्ये धन आकर्षित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. या दिवशी बघा, जर तुम्हाला जुडवा, ज्याला आपण जुळी केळी म्हणतो, केळीच्या झाडावरती जर जुळी 2 केळी असतील तर ती केळीही तुम्हाला घ्यायची आहेत आणि सांगितल्या पद्धतीने सेम केळ्यांचाही उपाय तुम्ही करू शकता. खरं तर खूप नशीब लागतील अशी केळी मिळायला. जर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे जर केळीची बाग असेल, तिथे जर अशी जुळी केळी भेटली तर ती आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी आणा आणि त्याची स्थापना करून आपल्या घरामध्ये, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ते 41 दिवस टांगून द्या. घराची भरभराट होईल, घरामध्ये बरकत येईल, पतीची, मुलांची, प्रत्येकाची या उपायाने भरभरून प्रगती होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.